मी रब्बानी खान, गुलाम रब्बानी खान जे होते यांच्याकडे मी ज्यावेळेस गेलो पिंपळगाव राजा इथं, तर त्यांनी तर स्वागत इतकं केलं की जसं काही मी त्यांच्या घरचं आहे. त्यांना खूप चांगलं वाटलं की भारत सरकारनं आमची दखल घेतली, आमच्यापर्यंत हे आले. आणि ज्यावेळेस मग मी ते सगळे साहित्य त्यांच्याकडचं ताम्रपट असेल, त्यांच्याकडची जी काही माहिती होती, त्यांच्या खानदानीतले 4 लोक होते की ज्यांचा पूर्ण इतिहास त्यांनी मला दिला, त्यांच्याबद्दलचे सगळे इन्फॉर्मेशन दिल्या, कागदपत्र दाखवली. आणि ज्यावेळेस मी घरून बाहेर त्यांच्या निघायला लागलो तर त्यावेळेस त्यांच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले. ते अक्षरशः भावूक झालेले होते, रडायला लागले. ते मलासुद्धा गलबलून आलं की अरे आपले नातेवाईकासारखं. आणि हे असं का, तर त्यांचं हे होतं की बा कुठंतरी कोणीतरी दखल घेतली, अनेक वर्षानंतर घेतली, 75 वर्षानंतर का होईना, पण आपल्या गावात कोणीतरी आलं. त्यांच्या गावात जेव्हा आम्ही सुरुवातीला एंटर झालो त्यावेळेस अक्षरशः आमच्या गाडीच्या सोबत त्यांचं घर दाखवण्यासाठी लोकांची स्पर्धा लागलेली होती की नाही मी येतोय तुमच्यासोबत असं. तर हे एक अतिशय चांगला अनुभव होता. आज आपण अशा व्यक्तीची मुलाखत घेणार आहोत की ज्यांनी शैक्षणिक कार्याबरोबरच सामाजिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक क्षेत्रातही आपली स्वतंत्र छाप उमटवली आहे. ही व्यक्ती म्हणजे प्राध्यापक डॉक्टर शिवाजी गोविंदराव म्हस्के, कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक ज्यांनी आपल्या बहुआयामी कार्यानं समाजास मार्गदर्शन केले. डॉक्टर म्हस्के यांनी शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांच्या जीवनात प्रकाश टाकला, तसेच पर्यावरण संवर्धनासाठी विशेष उपक्रम देखील राबवलेत. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याला राज्य व केंद्र शासनानं विविध पुरस्कारांनी गौरवलं आहे. त्यांना महाराष्ट्र राज्य शिक्षक पुरस्कार 2012, सृष्टी मित्र पुरस्कार 2013, छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार 2014 यांसारख्या मानाच्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. तसेच ते जिल्हा स्त्रोत व्यक्ती सांस्कृतिक मंत्रालय भारत सरकार 2014 व ब्रँड अँबॅसिडर DDR प्रोजेक्ट सांस्कृतिक मंत्रालय भारत सरकार 2022. शैक्षणिक क्षेत्रातील योगदानासोबतच डॉक्टर म्हस्के यांनी इतिहासाच्या क्षेत्रातही मोलाचं कार्य केले. स्वातंत्र्य संग्रामाचा दुर्लक्षित इतिहास आणि कथा अज्ञात स्वतंत्र सैनिकाची अशी पुस्तके लिहून त्यांनी समाजाला विस्मृतीत गेलेल्या संघर्षाचा परिचय करून दिला आहे. त्यांच्या या कार्याची प्रेरणादायी कहाणी जाणून घेण्यासाठी आपण सगळेच उत्सुक आहोत. चला तर सुरू करूया. नमस्कार, न्यूज टाईम मराठीच्या आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आपल्याला माहीत आहे की गेल्या आपण एक चालवतो आहे की चर्चित चेहरे म्हणून आपला न्यूज टाईमचा एक प्रोग्राम सुरू आहे आणि याच अनुषंगाने आपल्या स्टुडिओमध्ये आज आपल्यासोबत बोलण्यासाठी प्राध्यापक डॉक्टर शिवाजीराव गोविंदराव म्हस्के हे आपल्या या ठिकाणी आलेले आहेत. सर, खूप खूप या ठिकाणी आपलं स्वागत आहे. आणि आमच्या न्यूज टाईम मराठीमध्ये सरांचा परिचय सांगायचा झाला की काही लोक असतात की जे आपल्या शिक्षणा देत असतात, ज्ञानदानाचं काम करतात, त्याचबरोबर अनेक ज्या बाबी आहेत जे समाजाला काही देण्याचं आपलं देणं असते म्हणून काहीतरी कार्य करण्यासाठी प्रयत्न करत असतात. त्याच प्रकारचं कार्य आहे. परत एकदा मी सर तुमचं स्वागत करतो. आपण आपला परिचय आम्हाला सांगावा. धन्यवाद. मी प्राध्यापक डॉक्टर शिवाजी गोविंदराव म्हस्के. मी 1995 पासून आपल्या जानेफळमध्ये सरस्वती जे शिक्षण संस्था आहे त्याच्या अंतर्गत असणारं जे विज्ञान कॉलेज आहे त्यामध्ये जीवशास्त्र या विषयाचं अध्यापन करतो आहे. आणि या दरम्यान मग हा जो कालखंड आहे माझा किंवा कालावधी आहे, तर या दरम्यान अनेक सहशालेय उपक्रम असतील किंवा इतर ज्या गोष्टी आहेत जसं सारित सेना आहे किंवा इतर CCRTचे उपक्रम आहेत, तर हे सगळे मी राबवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि हे करत असताना मग ज्या आता आपल्या शिक्षकी पेशामध्ये आपल्याला रविवारचा एक दिवस असतो किंवा दिवाळीच्या सुट्ट्या असतात, उन्हाळ्याच्या सुट्ट्या असतात, तर मग या सुट्ट्यांचा खऱ्या अर्थानं आपण थोडा विनियोग जर या कार्यासाठी केला तर चांगलं कार्य होऊ शकतं. आणि त्या अनुषंगाने मी कार्य करत राहिलो. आपण ज्ञानदानाचं कार्य करत असताना ज्या वेळेला आपल्या हातून अनेक जे वंचित अज्ञात स्वातंत्र्यवीरांच्या जे आपण कार्याला उजाळा दिला, हे कार्य करत असताना नेमकं आपल्याला या संदर्भात काही अडचणी आल्यात का, किंवा मग हे करत असताना आपण काही अडथळे आपल्याला त्या ठिकाणी निर्माण झालेत का, आणि जर अडथळे निर्माण झाले तर त्या अडथळ्यावर आपण कशा प्रकारे मात केली, म्हणजे खरं आपण त्याला बऱ्या वाईट गोष्टी म्हणू, चांगल्या आणि बऱ्या वाईट गोष्टी कोणता अनुभवास आपल्याला आलेला आहे, आणि हे करत असताना आपल्याला जर ह्या गोष्टी आल्या तर आपण त्याच्यावर कशा प्रकारे मात केली. बरोबर आहे सर. आता मी थोडीशी जर्नी हा जो स्वातंत्र्य संग्राम सैनिकांचा इतिहास आहे तर याच्या संदर्भात आता थोडंसं सांगतो की जसं तुम्ही सांगितलं की बाबा काय अडथळे आले किंवा काय बऱ्या वाईट अनुभव आले हे सगळं करत असताना, हे इतिहासाचं संकलन करत असताना किंवा इतिहास शब्दबद्ध करत असताना. तर सर सगळ्यात अगोदर मी आमच्या शिक्षण संस्थेचे पुन्हा एकदा आभार मानतो आणि त्यानंतर मी आपल्या भारत सरकारकडे येतो. आपल्याला माहीत असेल की आपल्याला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी खूप लोकांनी त्याग केलेला आहे, बलिदान दिलेलं आहे.
तर या सगळ्यांचं विस्मरण आपल्याला नंतरच्या काळात होण्याला सुरुवात झालेली आहे आणि कुठंतरी आपण तो इतिहास आता विसरतो आहोत. आपल्या ज्या पंतप्रधान होत्या स्वर्गीय इंदिरा गांधी, तर यांच्या काळामध्ये आपल्याला 25 वर्ष स्वातंत्र्याचे पूर्ण झाल्यानंतर साधारणपणे 1972मध्ये त्यांनी असा एक उपक्रम राबवला की स्वातंत्र्य सैनिकांना आपण ताम्रपट दिले पाहिजे आणि त्यांचा सन्मान केला पाहिजे. त्यांनी दिल्ली इथं अनेक स्वातंत्र्य सैनिकांना ज्यांनी खूप सारा त्याग केलेला होता किंवा ज्यांचे नातेवाईक होते किंवा ते स्वतः हयात होते, तर त्यांना तिथं बोलून त्यांचा सन्मान केला, त्यांना ताम्रपट दिले. तर ही एक महत्त्वाची घडामोड होती. आणि त्यानंतर मग आपल्या महाराष्ट्र शासनानं देखील यामध्ये या स्वातंत्र्य सैनिकांना आपले जे वसंतराव नाईक, स्वर्गीय वसंतराव नाईक हे मुख्यमंत्री असताना त्यांनी सन्मानपत्र दिले पहा. आणि त्यानंतर एक आणखी मला महत्त्वाचा मुद्दा सांगावा असं वाटतो तो असा की आपले AR अंतुले म्हणून एक मुख्यमंत्री होऊन गेले. त्यांनी देखील एक खूप महत्त्वाचा मुद्दा पुढं आणला, तो म्हणजे जे हुतात्मा झाले होते तर त्यांचे हुतात्मा स्मारक प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्यांनी स्थापन करण्यासाठी ग्रँड सँक्शन केल्या. आणि अशा प्रकारचे हुतात्म्यांचे स्मारक आपल्या बुलढाणा जिल्ह्यात देखील 3 हुतात्मा स्मारकं आहेत. त्यांची नावं मी एकदा सांगतो आणि मग आपण परत पुढचं आपलं जे काही जर्नी आहे हा कसा झाला ते सांगतो. तर सगळ्यात महत्त्वाचं आपल्या जिल्ह्यातलं स्वातंत्र्य जे सैनिक होते आणि जे हुतात्मा झाले ते म्हणजे सिद्धेश्वर गोरे, हे बुलढाणा जिल्ह्याचे होते. आणि त्यांच्या एक भव्य आपल्या बसस्टँडच्या बाजूला भारत माध्यमिकच्या साईडला एक मोठं स्मारक आहे, हुतात्मा स्मारक, जे महाराष्ट्र शासनानं बांधलं. त्यानंतर पुंडलिक मराठा म्हणून एक आपले हुतात्मा होऊन गेले, जे मलकापूरला त्यांचं एक म्हणजे फार कमी वयाचा, कोवळ्या वयाचा तो मुलगा, आणि तो याच्यामध्ये शहीद झाला, हुतात्मा झाला. ब्रिटिशांनी त्यांना गोळ्या झाडून मारलं रेल्वेच्या पटरी काढत असताना. तर त्यांचं एक स्मारक त्या ठिकाणी आहे मलकापूरला. आणि तिसरं एक स्मारक आपल्या जिल्ह्यातलं जे आहे ते आहे चांदूर विसवा. वीर जगदेवराव पाटील जे होते तर त्यांच्या स्मरणार्थ ते बांधण्यात आलेलं आहे. त्यांचा देखील एक इतिहास आहे. आणि हे जे मी तिघंही सांगितले हे सगळे आपण आपल्या हे जे पुस्तक आहे कथा अज्ञात स्वातंत्र्य सैनिकांच्या, याच्यामध्ये हे सगळं आपण शब्दबद्ध केलेलं आहे. ह्या कथा सविस्तर जेव्हा आपले वाचक वाचतील तेव्हा या लोकांना हे लक्षात येईल की अरे बापरे, किती आपल्या जिल्ह्यामध्ये कशा पद्धतीनं स्वातंत्र्य संग्राम पुढं गेला. मला असं वाटतं आणखी मला तुम्हाला काय आपल्याला कार्यकर्ता ते अगोदर बरे वाईट काही अनुभव आलेत? तर ते महत्त्वाचा मुद्दा राहून गेला की हा जो प्रोजेक्ट होता की भारत सरकारचा प्रोजेक्ट होता आणि याच्यामध्ये आपल्या अमृत महोत्सवानिमित्तानं, जसं मी अगोदर सांगितलं की इतर गोष्टी घडल्या, तसं अमृत महोत्सवाच्या निमित्तानं जे असे स्वातंत्र्य सैनिक की जे राहून गेले, ज्यांच्याबद्दल जे दुर्लक्षित झाले, ज्यांचा इतिहास आला नाही, जे अज्ञात राहिले, तर यांचा इतिहास समोर आणण्यासाठी एक प्रोजेक्ट राबवण्यात आला भारत सरकारकडून. आणि ह्या प्रोजेक्ट राबवत असताना देशभरातून जवळपास 100 शिक्षकांना दिल्लीला आमंत्रित करण्यात आलं. ॲक्च्युली हा प्रोजेक्ट जिल्हाधिकारी कार्यालयाला पूर्वी देण्यात आला होता, परंतु त्यांच्याकडून काही फारसा प्रतिसाद मिळाला नाही. आणि म्हणून भारत सरकारनं CCRT हे कल्चर मिनिस्ट्रीच्या अंतर्गतलं एक इन्स्टिट्यूट आहे, तर यांच्याकडं हे सगळं दिलं आणि यांनी आनंदाने ते स्वीकारलं. आणि आम्ही जे रिसोर्स पर्सन होतो CCRTचे, या अशा 100 लोकांना तामिळनाडूपासून तर काश्मीरपर्यंत 100 लोकांना त्या ठिकाणी बोलवण्यात आलं 2022मध्ये. आणि एक प्रशिक्षण दिलं गेलं की बा आपल्याला हा इतिहास उलगडून काढायचा आहे. घटना असतील, घडामोडी असतील, किल्ले असतील की जिथं स्वातंत्र्याच्या संदर्भातल्या घडामोडी घडल्या, जे अनेक असे स्वातंत्र्य सैनिक आहे की ज्यांनी बलिदान दिलं, त्याग केला, सगळं काही केलं, परंतु त्यांचं कुठंच काही आलं नाही. तर हे प्रत्यक्ष त्यांच्या घरी जाऊन आपल्याला ते इतिहास तो जमा करायचा, त्याच्या ऑथेंटिक इन्फॉर्मेशन काढायच्यात की जिथं कुठेही आपल्याला कोणी आक्षेप आपल्यावर घेतला नाही पाहिजे. तर अशा पद्धतीचा इतिहास उलगडण्याचा तो प्रयत्न झाला. हे करत असताना तुम्ही म्हणता तसं मला अनेक अडचणी देखील आल्या, काही चांगले अनुभव आले, काही वाईट अनुभव आले. आता चांगले अनुभव सुरुवातीला सांगतो की मी औरंगाबादला गेले असताना त्या ठिकाणी मला एक देशपांडे म्हणून ग्रस्त भेटले आणि त्यांनी मला अक्षरशः त्यांच्या बाईकवर अनेक स्वातंत्र्य सैनिकांच्या घरापर्यंत ते घेऊन गेले. तर मला हे एक चांगला अनुभव होता. त्यानंतर मी रब्बानी खान, गुलाम रब्बानी खान जे होते यांच्याकडं मी ज्यावेळेस गेलो पिंपळगाव राजा इथं, तर त्यांनी तर स्वागत इतकं केलं की जसं काही मी त्यांच्या घरचं आहे. त्यांना खूप चांगलं वाटलं की भारत सरकारनं आमची दखल घेतली, आमच्यापर्यंत हे आले. आणि ज्यावेळेस मग मी ते सगळे साहित्य त्यांच्याकडचं ताम्रपट असेल, त्यांच्याकडची जी जी काही माहिती होती, त्यांच्या खानदानीतले 4 लोक होते,
की ज्यांचा पूर्ण इतिहास त्यांनी मला दिला, त्यांच्याबद्दलचे सगळे इन्फॉर्मेशन दिल्या, कागदपत्र दाखवली. आणि ज्यावेळेस मी घरून बाहेर त्यांच्या निघायला लागलो तर त्यावेळेस त्यांच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले. ते अक्षरशः भावूक झालेले होते, रडायला लागले. ते मलासुद्धा गलबलून आलं की अरे आपले नातेवाईकासारखं. आणि हे असं का, तर त्यांचं हे होतं की बा कुठंतरी कोणीतरी दखल घेतली, अनेक वर्षानंतर घेतली, 75 वर्षानंतर का होईना, पण आपल्या गावात कोणीतरी आलं. त्यांच्या गावात जेव्हा आम्ही सुरुवातीला एंटर झालो त्यावेळेस अक्षरशः आमच्या गाडीच्या सोबत त्यांचं घर दाखवण्यासाठी लोकांची स्पर्धा लागलेली होती की नाही मी येतोय तुमच्यासोबत असं. तर हे एक अतिशय चांगला अनुभव होता. आता थोडासा एक वाईट अनुभव असं सांगतो की जांभोरा या ठिकाणी मी आनंद स्वामी यांच्या इन्फॉर्मेशन प्राप्त करण्याकरता गेलो. तर त्यावेळेस त्या ठिकाणी काहीच त्यांच्याबद्दल इन्फॉर्मेशन मिळालं नाहीत किंवा त्यांचं घर नव्हतं, त्यांचं नातेवाईक नव्हते, ते संन्यस्त माणसं स्वामी आनंद स्वामी. तर मग कुठल्याच इन्फॉर्मेशन मिळत नाही आहे. थोडंसं नाराज झालो. ग्रामपंचायतमध्ये गेलो, सरपंचांना भेटलो, तर ते कोणीच काही, त्यांचा कुठं पुतळा नाही, त्यांचा फोटो नाही ग्रामपंचायतमध्ये, काहीच नाही. तर मग नंतर परत थोडंसं आणखी एका घरी विचारलं तर आमचे एक मित्र होते खरात म्हणून, तर त्यांनी सांगितलं की त्यांच्यावर एक पुस्तक लिहिलं गेलेलं आहे. तर मग ते पुस्तक मी त्यांच्याकडून प्राप्त केलं. ते नाशिकला होते, त्यांनी ते पुस्तक आलं आणि मग त्या पुस्तकातून सविस्तर त्यांच्याबद्दलची माहिती प्राप्त करता आली. तर असे हे अनुभव होते. आपण हे पुस्तक लिहिले संपूर्ण महाराष्ट्रभरमध्ये आपण पाहिलं आणि त्यामुळेच आपला बरे वाईट आपण जे हा अनुभव आहे ते अनुभव सांगण्याचा प्रयत्न आपण केला. आणि स्वातंत्र्य संग्रामातील दुर्लक्षित जो इतिहास आहे तो खऱ्या अर्थानं तुमच्या माध्यमातून आज महाराष्ट्राच्या जनतेसमोर आलेला आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातला जर विचार आपण केला तर कथा अद्याप स्वातंत्र्य सैनिकांच्या हा सुद्धा तुमच्याच माध्यमातून आणि तुम्ही केलेल्या परिश्रमाच्या माध्यमातून तुम्ही गोळा केलेल्या माहितीच्या माध्यमातून ह्या सगळ्या गोष्टी पाहायला मिळणार. आज जे लोक त्या ठिकाणी नाही आहेत, ते लोक हयात नाही आहेत, मग अशा वेळेस त्यांची माहिती घेणं, त्यांनी कागदपत्र कुठं ठेवले असतील, त्यांना काय सन्मानित जर झाले असतील एखाद्या तहसीलकडून, तर ते नेमकं काय आहे हा पूर्ण खरंच साठा करण्यासाठी तुम्हाला बराच कालावधी, बराच वेळ लागला असाल. आणि त्या माध्यमातून आज तुम्ही या महाराष्ट्र आणि या जिल्ह्यासाठी फार मोठं काम केलेलं आहे. परत एकदा न्यूज टाईम मराठीकडून आपले खूप खूप आभार आणि तुमचं खरंच करावं तेवढं कौतुक कमी आहे. आता एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारतो की आपण हे जे कार्य अविरत जे सुरू केलेलं आहे आणि भविष्यातही आपली मानसिकता किंवा आपली तयारी आहे हे काम सुरू ठेवण्याची, तर नेमकी आपली भविष्यातली दिशा काय असणार आहे? बरोबर आहे सर. सगळ्यात पहिले तर मी तुमचे धन्यवाद व्यक्त करतो की तुम्ही माझी दखल घेतली. कारण काय होतं, आपण बऱ्याच वेळेस चांगलं काम करतो परंतु त्याची दखल जर घेतल्या गेली नाही तर मग आपण थोडं नर्वस होतो आणि असं वाटतं की आता आपण थांबलं पाहिजे. परंतु मला या तुमच्या माध्यमातून जी प्रसिद्धी मला मिळते किंवा माझ्या कार्याला मिळते, खऱ्या अर्थानं त्या स्वातंत्र्य सैनिकांना मिळते, तर त्याचा मला एक पॉझिटिव्ह एनर्जी आता मिळणार आहे. मी जे रामकृष्ण खत्री चिखलीचे आहेत किंवा दादासाहेब सोमन आहेत की जे मेहकरचे होते, किंवा आनंद बापू देशमुख आहेत जे देवगाव साखरशा येथील आहेत, पंढरनाथ पाटील जे चिखलीचे जे महात्मा फुलेचे चरित्रकार म्हणतो आपण त्यांना, ते स्वातंत्र्य सैनिक होऊन गेले. तर ह्या सगळ्यांच्या कथा वगैरे मला तर मांडायच्याच आहे. आपल्या जिल्ह्याचं काय झालं, मी आता हे करताना एक बुलढाणा जिल्ह्याचं केलं गेलं, त्यानंतर महाराष्ट्र राज्यातले ठिकाणं पर्टिक्युलरली जे होते त्याच्यावरती दुसरं पुस्तक झालं. आता अजून माझ्याकडं 1000 कथा अशा आहेत की ज्या पेंडिंग आहेत, म्हणजे ज्या माझ्याकडे डाटा सगळा आहे, प्रोसेस करायची बाकी आहे की त्याला कथेमध्ये रूपांतरित करून. तर यामध्ये कोल्हापूर जिल्ह्याचं माझं काम पूर्ण झालेलं आहे, सांगलीचं काम प्रगतीपथावर आहे, यानंतर अकोला जिल्हा आहे आणि असे जवळपास महाराष्ट्रातले सगळे जिल्हे ज्या जिल्ह्यातून मला हे मिळालं. आणि मग राज्याबाहेरचे अनेक ठिकाणं आहेत असे की अजून भरपूर काम बाकी आहे. आता याला वेळ लागणार आहे आणि लेंदी काम आहे थोडंसं, कारण इतिहास शब्दबद्ध करायचा तर ऑथेंटिक इन्फॉर्मेशन लागतात. तर म्हणून हे सगळं डाटा कलेक्शन वगैरे झालेलं आहे, प्रोसेसिंग चालू आहे. कोल्हापूर जिल्ह्याचं लवकरच माझं जास्त असतं 1 महिन्याच्या आत कोल्हापूर जिल्ह्याच्या त्या पुस्तकाचं नावच असं आहे की कोल्हापूर जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिकाच्या शौर्य कथा म्हणून असं केलेलं आहे ते. आणि इतकं भयानक आहे तिथलं की गारगोटीचं जे हत्याकांड त्या ठिकाणी झालं, त्या ठिकाणी 7 कोवळ्या वयाची मुलं, 17, 18, 25 अशा वयाची मुलं गोळ्या घालून त्या ठिकाणी मारण्यात आली. तर तो इतिहास आणि त्यासारख्या अशा अनेक कथा आहेत त्या ठिकाणी की ज्या अंगावर रोमांच उभ्या करतात. तर असा इतिहास मी पुढे आणण्याचा प्रयत्न, आणि राहिलेलं जे आता आयुष्य आहे असं म्हणता येईल की आता रिटायरमेंट 3-4 वर्षाची राहिलेली आहे, 3 वर्षात रिटायरमेंट आहे आणि त्यानंतर मग पुढचं जे आयुष्य आहे तर ते मला याच कार्यासाठी घालवायचं आहे किंवा हेच कार्य मला पुढं करायचं आहे, हीच माझी इच्छा आहे. तुमच्या शुभेच्छा माझ्यासोबत राहतील
असं मला खरं आहे सर. निश्चित ज्ञानदानाचे कार्यकर्ता आपण पाहतो की सध्याच्या घडीला माणसाला कुठलाच वेळ नाही. सर ज्ञानदानाचं कार्य करत असताना ह्या गोष्टी करत आहेत. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कोणती गोष्ट सोपी नाही. त्या व्यक्तीपर्यंत पोहोचलं, जी व्यक्ती हयात नाही त्या व्यक्तीची माहिती घेणं, अशा घराघरापर्यंत पोहोचून सरांनी कथा अज्ञात जे स्वतंत्र सैनिक आहेत त्यांच्या सैनिकांच्या ज्या कथा आहेत त्या आपल्या जिल्ह्याच्या त्या मांडण्याचा प्रयत्न केला आणि असे व्यक्ती त्यांनी समोर काढले की ज्या व्यक्तीची नावं आपल्याला माहीत आणि ही व्यक्ती खरंच स्वातंत्र्य सैनिकच्या लढ्यातील फार महत्त्वाचं योगदान त्यांनी दिलेलं असेल हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे. जिल्ह्यातील अनेक गावातील जे लोक होते, जे नागरिक होते, त्यांनी दाखवून देण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर स्वतंत्र संग्रामातील जे दुर्लक्षित इतिहास होता सरांच्या माध्यमातून त्यांनी जी माहिती गोळा केली, त्यांचे बरे वाईट अनुभव त्यांनी या ठिकाणी सांगितले आणि खरंच ह्या बाबी ज्या आहेत इतिहासाच्या बाबी खरंच शोधून काढणं हे किचकट आहेत. ती बाब सरांनी ज्ञानदानाचं कार्य करत असताना अचूकतेने केली. त्यासाठी खरंच न्यूज टाईमच्या मराठीच्या वतीने त्यांचे करावं तेवढं कौतुक कमी आहे. परत त्यांच्या कार्याला आपण शुभेच्छा देऊया. त्यांच्या हातून परत एकदा सरांनी सांगितल्याप्रमाणे अनेक कार्य जे आहेत ते प्रलंबित आहेत. कोल्हापूरचं जे त्यांचं आता आगामी पुस्तक आहे मिहाना पब्लिकेशन, ऋतुपर्ण कुलकर्णी यांनी ही पुस्तकं जे प्रकाशित केलेले आहेत त्यांचे सुद्धा खरंच धन्यवाद मानावं लागेल. आणि सर आपल्या कार्याला आमच्या पूर्णतः शुभेच्छा आहेत आणि आपण केलेल्या कार्याला परत एकदा न्यूज मराठीच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा. आम्ही सध्या तरी आपण या स्टुडिओमध्ये आलात. मस्के सरांनी अतिशय शांतपणे आणि सगळ्या बाबी आपल्यापर्यंत पोहोचवल्या. ज्या महाराष्ट्राच्या खरंच इतिहासातील ज्या आपल्याला आतापर्यंत माहीत नव्हत्या त्या बाबी ज्या आहेत त्या सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला. सर आपण स्टुडिओमध्ये आलात, आपले खूप खूप आभार. धन्यवाद. तत्पूर्वी थांबूया. धन्यवाद. नमस्कार. तुम्ही पाहत आहात न्यूज टाइम्स मराठी, आपल्या हक्काचं मराठी न्यूज चॅनल.